जर का मंडळी तुम्हाला नेहमीच तोच रव्याचा शिरा खाऊ वाटला नाही ना, असं गव्हाच्या पिठापासून बनवून खात जायचं. मग एवढा भारी लागतात ना, त्यासाठी काय करायचं, 1 वाटी साजूक तुपामध्ये 1 वाटी गव्हाचं पीठ थोडंसं लालसर होईपर्यंत भाजून गाळायचं. इथं साईडला गरम पाणी करायला ठेवायचं. पीठ चांगलं लालसर होऊ दे बरं का, नका आतमध्ये ते कच्चं राहतं. आता बघू शकता इथं गरम पाणी करायला साईडला ठेवलं आहे, तोपर्यंत पीठ पण चांगलं आपलं भाजलं जाते. त्यावर आपल्याला गरम पाणी घालून घ्यायचं. एकदम घालू नका, नाहीतर खूपच पातळ होईल. आता पूर्ण घट्टसं होऊ द्यायचं मिश्रण. त्यामध्ये आपल्याला 1 वाटी गव्हामध्ये अर्धी वाटी तर गूळ घालून घेणार आहे. गूळ तुमच्या आवडीनं कमी जास्त तुम्ही घेऊ शकतात. पुन्हा आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं. गूळ आपल्याला चिरूनच घालायचं इथं किंवा तुम्ही गरम पाण्यामध्ये गूळ विरघळून घातला तरी पण चालतं. इथं साईडला मी तुपामध्ये थोडेसे ड्रायफ्रूट इथं तळून घालणार आहे. तुम्हाला लागलं तर घालायचं किंवा नाही घातलं तरी काहीच प्रॉब्लेम नाही. त्यामध्ये घालून घ्यायचं आणि पुन्हा 1-2 मिनिटं चांगला परतून घ्यायचं. आता थंडीचे दिवस पण चालू आहे. अशा गव्हाच्या पिठापासून बनवलेला शिरा खूप छान लागतो आणि पौष्टिकसुद्धा आहे. वरतून मस्त वेलची पूड घालून घ्यायची. पुन्हा आपल्याला मिश्रण मिक्स करून घ्यायचं. जबरदस्त आपला गव्हाच्या पिठापासून बनवलेला शिरा इथं तयार झाले. एकदा करा आणि कमेंट्समध्ये मला नक्की सांगा. नवीन वर्षी सुरुवात तर आम्ही अशी केली. तुम्ही कशी केली ना मला नक्कीच सांगा. चला भेटू पुढच्या